राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। राज्यामध्ये 2 दिवस राहणार पावसाचा जोर। विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यामध्ये 2 दिवस पावसाचा जोर असून विदर्भ, कोकण आणि मराठवाड्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज। पीएम किसान योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 37,000 कोटी रुपये जमा। शेतकऱ्यांना दिलासा। तसेच नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसान योजनेचा आगामी हप्ता नेमका कधी मिळणार आहे, सविस्तर अपडेट पुढे पाहूया। 23,000 शेतकऱ्यांना 19 कोटींची नुकसान भरपाई। शेतकऱ्यांना दिलासा। थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार रक्कम। राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू झाले आहे। यामध्ये आता अहिल्यानगर जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 23,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता 19 कोटी रुपयांचा निधी हा जमा केला जाणार असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा होत आहे। परभणीमध्ये शेतकऱ्यांसह सर्व पक्षांचे चक्काजाम आंदोलन। सरकारविरोधामध्ये घोषणाबाजी। 19 आंदोलकांवर गुन्हे दाखल, अटक करून सुटका। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी करण्यामध्ये येत आहे जोरदार आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी। निर्णय घ्यावेच लागतील अन्यथा। मंत्र्यांच्या वर्तनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची तीव्र नाराजी। गेल्या काही दिवसांमध्ये मंत्र्यांसंदर्भामध्ये आलेल्या तक्रारींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आता तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे। धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद तर 8 मंत्र्यांना डच्चू। एकनाथ शिंदेंच्या सर्वाधिक मंत्र्यांचा समावेश। राणेंना देखील बाहेरचा रस्ता। कोकाटेंचा राजीनामा न घेतल्यास राज्यामध्ये आंदोलन। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी 2 दिवसाचा वेळ मागितल्याची घाटगे यांची माहिती। कोकाटे यांच्या राजीनाम्याची केली जात आहे मागणी। पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये केवळ 22%च अर्ज। शेतकऱ्यांना पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे सरकारचे आव्हान। बापरे, 14,298 पुरुषांना लाडकी बहीण योजनेचा लाभ। डरला मारला तरी कसा, हे शोधण्यासाठी सुरू आहे कागदपत्रांची छाननी। लाडक्या बहिणींचे पैसे पुरुषांनी घेतले असेल तर गुन्हा दाखल केला पाहिजे, पैसे वसूल करावे। चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। मराठवाड्यामध्ये अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा। बीडसह इतर जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा जास्त धरण रिकामे। शेतकऱ्यांना देखील दमदार पावसाची प्रतीक्षा। 1% व्याज सवलतीसाठी 20 कोटी वितरणास मान्यता। शेतकऱ्यांना 6% व्याजदराने पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणाऱ्या 1% व्याज सवलतीपोटी 20 कोटी रुपये वितरणास मान्यता। 6,000 शेतकऱ्यांना मिळणार अवकाळी नुकसानीची भरपाई। अखेर 9 कोटी 84 लाख रुपये मंजूर। भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती केली जाणार जमा। शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानुसार आता 6,000 शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 84 लाख रुपयांचा निधी हा राज्य सरकारने मंजूर केला आहे। यामध्ये आता चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश पाहायला मिळत आहे। राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील 6,000 शेतकऱ्यांसाठी तब्बल 9 कोटी 84 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून हा निधी आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तुमचा जिल्हा देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। कृषी मंत्री धाडशी आणि चांगले निर्णय घेणारे कृषी कर्मचारी संघटनांचा कोकाटे यांना पाठिंबा पाहायला मिळत आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे आणि विधान परिषदेमध्ये रम्मी खेळतानाच्या व्हायरल व्हिडिओमुळे झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला असल्याचे पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे आता कृषी मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे। शेतकरी कर्जमाफीसाठी वरवंड येथे महामार्गावर चक्काजाम। शेतकऱ्यांचा 7/12 कोरा व्हावा आणि कर्जमाफी मिळावी यासाठी आता ठिकठिकाणी आंदोलने सुरू असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी या ठिकाणी आता करण्यामध्ये येत आहे।
हुमणी अळीच्या हल्ल्यामुळे हिरवाई गळाली, शेतकऱ्याची आस हरवली। कारंजा तालुक्यामध्ये पिकांची आता मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी झाली असून आता पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे। सौर कृषी पंप योजनेतील दिरंगाईमुळे शेतकरी त्रस्त, तत्काळ तक्रार निवारण कक्ष नेमा, शेतकरी सेनेची मागणी पाहायला मिळत आहे। सौर कृषी पंप योजनेतील दिरंगाईमुळे आता शेतकरी त्रस्त असल्याचे चित्र। मोठी बातमी, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार 381 कोटींची नुकसान भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार रक्कम, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता तब्बल 381 कोटी रुपयांचा निधी जमा केला जाणार असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांना देखील नुकसान भरपाईची प्रतीक्षा होती, त्यानुसार अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल 381 कोटी रुपयांचा निधी हा जमा केला जाणार आहे। काही शेतकऱ्यांना या ठिकाणी 8,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 17,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हेक्टरी 22,000 रुपये अशा प्रकारे आता रक्कम जमा केली जाणार असल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता चांगलाच दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे पाहणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। खरीप हंगामाला महागाईचा फटका, शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले। बियाणे, खते, कीटकनाशके व मजुरीही महागली, घरातील रोजचा खर्चही परवडेनासा। एकीकडे यांत्रिकीकरणामुळे शेती सुलभ झाली असली तरी दुसरीकडे महागाईच्या फुगवट्याने बळीराजाचे अर्थशास्त्र आता कोलमडले असल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे। शेतकरी सध्या चिंतेत। पडत्या भावामुळे सोयाबीन उत्पादकांचे अर्थचक्र कोलमडले, मोंढ्यामध्ये आवक घटली। नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनचा यंदा बाजारभाव सतत पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। यामुळे आता सोयाबीन उत्पादक चिंतेत। प्रशासन फार्मर आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांना करणार सहकार्य, शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी काढण्याचे आवाहन केले जात आहे। शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी आता अनिवार्य आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जात आहे। कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी 8,500 रुपये, बागायत क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी 17,000 रुपये आणि बहुवार्षिक फळे पिके क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी 22,500 रुपये अशी रक्कम आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे। पीक विम्याकडे शेतकऱ्यांचा कानडोळा, राज्यामध्ये पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आतापर्यंत केवळ 22% शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून आता राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले जात असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा योजना बंद झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहे। महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांना मदतीसाठी मागितले होते 21 कोटी रुपये, मिळाले 13 कोटी रुपये। जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाला काहीसा दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे। अकोला जिल्ह्यातील 11,000 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 13 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी जाहीर केला असल्यामुळे आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्याची अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करू। सध्या तरी आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नुकसान भरपाईसाठी आता अकोला जिल्ह्यातील या ठिकाणी 11,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 13 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी आता जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे। महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थी संख्येमध्ये चौपट वाढ झाली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। पीएम किसान योजनेअंतर्गत आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे देखील सध्या पाहायला मिळत आहे। महाराष्ट्रामध्ये पीएम किसान योजनेच्या लाभार्थी संख्येमध्ये आता चौपट या ठिकाणी वाढ झाली असल्याची माहिती समोर येत आहे। या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी चांगलेच अर्थसहाय्य होत असल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा चांगलाच फायदा होत असल्याचे चित्र। हरभरा दरामध्ये सुधारणा, केळी दर नरमले, ज्वारीला मागणी कायम, आले दरामध्ये सुधारणा, तर कांद्याची देखील दर पातळी आपल्याला कायम असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। सध्या तरी आता हरभऱ्याच्या दरामध्ये चांगलीच सुधारणा होत असल्याचे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे। यामुळे आता हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा। महाराष्ट्रामध्ये पीएम किसान लाभार्थी संख्येमध्ये चौपट वाढ, 20वा हप्ता लवकरच, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात 37,000 कोटी रुपये वर्ग, शेतकऱ्यांना दिलासा। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर येत आहे। पीएम किसान योजनेचे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 19 हप्ते जमा झाले असून आता 20वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। त्याचबरोबर आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचे देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती
6 हप्ते जमा झाले असून आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता देखील थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याचे 2,000 रुपये असे दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये 2 ऑगस्ट रोजी जमा होण्याची या ठिकाणी माहिती समोर येत आहे। हवामान बदलाचा फटका फळ आणि भाजीपाला पिकांना, राज्यसभेमध्ये केंद्र सरकारची कबुली। देशातील काही भागांमध्ये फळ आणि भाजीपाला उत्पादनामध्ये 65% घट झाली असल्यास देखील सध्या चित्र पाहायला मिळत आहे। भात उत्पादनाला बसणारा फटका, राज्यामध्ये अतिपावसामुळे रोपवाटिका वाया गेल्या, लावल्यांना सरासरी 2 आठवडे उशीर झाला असल्यास देखील सध्या पाहायला मिळत आहे। राज्यामध्ये यंदा मान्सूनचे आगमन लवकर झाले असल्यामुळे भात रोपवाटिकांचे वेळापत्रक विस्कळीत झाले असल्याचे चित्र। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, 4 महिन्यांची प्रतीक्षा संपणार। गेल्या 4 महिन्यांपासून अनेक शेतकरी हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये होते, त्यानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे। नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता असे दोन्ही हप्त्यांचे 4,000 रुपये आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार। पीक विमा योजनेमध्ये नाशिकचे 1,62,000 शेतकरी सहभागी। राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे। शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून संरक्षण व्हावे यासाठी शासनाने खरीप हंगाम 2025-26 करिता पीक विमा योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली आहे। लाडकी बहिणीमध्ये 14,000 पुरुषांचा लाभ, अजित पवार यांचा कारवाईचा इशारा आपल्याला पाहायला मिळत आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये 14,000 पुरुषांचा लाभ आपल्याला पाहायला मिळत आहे। या आता म्हणजेच की लाभ घेणाऱ्या पुरुषांवरती कारवाई करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले। श्रावणधारा, शेतकऱ्यांना दिलासा। सध्या जर पाहायला गेलं तर श्रावण मासाला सुरुवात होताच श्रावणधारा बरसू लागल्यामुळे आता शेतकऱ्यांसह पिकांना देखील या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे। पिकांना जीवनदान मिळाल्यामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावरती आता हस्ते या ठिकाणी फुलवले असल्याचे चित्र। तर शेतकरी मित्रांनो, बातम्या कशा वाटल्या, तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्यांसाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या। त्याचबरोबर तुमच्या जिल्ह्याचे अपडेट पाहण्यासाठी तुमचा जिल्हा आणि तालुका कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील कोणती आणि कसली महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। धन्यवाद।